अमरावतीमध्ये रवी राणा यांची खेळी यशस्वी झालेली आहे। 3 जागेवर भाजपा उमेदवाराऐवजी युवा स्वाभिमान संघटनेच्या उमेदवाराला पाठिंब्याचे पत्र पाठवण्यात आले। भाजपावर मात्र रवी राणा पुढे इतकी नामुष्की का असा सवाल उपस्थित होतोय। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप युवा स्वाभिमानमध्ये मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे। आता सांगितलं माझी भूमिका 9 सीट त्यांना अधिकृत दिल्या आहे, ती पक्की आहे। त्यांनी मित्र पक्षाची भूमिका निभवायची आहे। आमच्याकडनं आम्ही आमची भूमिका निभवली आहे। आमच्याकडनं 3 फॉर्म एक्सचेंज केले होते, ते फॉर्म आम्ही विड्रॉ केले आहेत। बाकी आता जबाबदारी रवी राणाची आणि त्यांच्या पक्षाची आहे। 35 युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार लढणार आहे। बाकी सगळे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे लढेल। ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्याची ताकद ज्या प्रभागामध्ये जशी राहील त्या ठिकाणी तसं त्याला निवडून आणू आणि मैत्रीपूर्वक ही लढाई राहील। त्याच्यामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टी वेगळा आहे की युवा स्वाभिमान पार्टी वेगळा आहे, त्या ठिकाणी उमेदवार किती मजबूत आहे त्यावर आमची ही पुढची रणनीती राहणार आहे। महापौर पदाबाबत काय चर्चा झाली? महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच बनवणार आहे। भारतीय जनता पार्टीचा महापौर बनेल ही युवा स्वाभिमान पार्टीची पहिल्यापासून भूमिका आहे आणि युवा स्वाभिमान पार्टी ही लहान भाऊ आहे, भारतीय जनता पार्टीसोबत मिळून काम करणार आहे। भाऊ, तुम्ही म्हटलं की ज्या ठिकाणी भाजपचे मजबूत उमेदवार आहे त्या ठिकाणी आम्ही मदत करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।